नमस्कार. यशोदा जयंती कधी आहे? 7 तारखेला की 8 फेब्रुवारीला आहे? तर जाणून घेऊ ती कधी आहे. यशोदा जयंती ही 7 फेब्रुवारी 2026 रोजी आहे. उदयतिथीनुसार ती 7 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. यशोदा जयंती फाल्गुन कृष्ण षष्ठी तिथीला आहे. 7 फेब्रुवारी रात्री 1:18 सुरू होणार आहे आणि षष्ठी तिथी 8 फेब्रुवारी रात्री 2:54 संपणार आहे. भगवान श्रीकृष्णाच्या वडिलांनी त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांना गोकुळमध्ये नंद बाबाकडे सोडून दिले होते. त्याच्यामुळे श्रीकृष्णांची माता म्हणून यशोदा यांना मानले जाते. एका कथेनुसार पूर्वजन्मी माता यशोदाने भगवान विष्णूंची तपस्या केली होती. भगवान विष्णू प्रसन्न होऊन त्यांना वरदान मागायला सांगितले. त्यावेळेस माता यशोदाने वरदान मागितले की माझी तपस्या तेव्हा पूर्ण होईल जेव्हा तुम्ही माझे पुत्र म्हणून येशाल. तेव्हा भगवान विष्णूने सांगितले की मी देवकी आणि वासुदेव यांच्या घरी जन्म घेईल. यानंतर भगवान श्रीकृष्णांचे लालन पालन माता यशोदाने केले आणि त्यांना मातृत्वाचे सुख प्राप्त झाले. आणि तेव्हापासूनच हिंदू धर्मामध्ये यशोदा जयंती खास त्योहार म्हणून साजरा केला जाऊ लागला. माता यशोदा यांनी श्रीकृष्णांचे पालन पोषण केले. त्यांना भरपूर प्रेम, ममता, वात्सल्य दिले. म्हणून यशोदा जयंती ही खूप उत्साहात साजरी केली जाते. आता जाणून घेऊ यशोदा जयंती का साजरी केली जाते. यशोदा जयंती ही फाल्गुन मासामध्ये कृष्ण पक्षात येणारी षष्ठी तिथी आहे. या दिवशी पूजा आणि व्रत केले जाते. त्यामुळे घरात सुख शांती, संतान सुख, परिवाराच्या कल्याणासाठी हे व्रत केले जाते. या दिवशी विवाहित महिला आणि दाम्पत्य विशेष रूपाने पूजा करतात. यशोदा जयंती केवळ एक धार्मिक तिथी नसून त्यामध्ये निस्वार्थ प्रेम आणि सेवाभाव आहे. माता यशोदा यांच्या जीवनातून आपण शिकू शकतो की खरं प्रेम हे निस्वार्थ असतं. म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. यशोदा जयंती आपण कशी साजरी करू शकतो तर आपल्या घरात माता यशोदा आणि बाळकृष्ण यांची पूजा आपण करू शकतो. त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करू शकतो. पूजामध्ये हळद, कुंकू, धूप, दीप, ताजे फूल, फळ यांचा वापर करावा. भगवान कृष्णांना आवडता नैवेद्य खडीसाखर आणि लोणी यांचा वापर करू शकतो. यामध्ये आपण गोपाल सहस्रनाम व यशोदा यांच्याशी निगडीत असणारे स्तोत्र यांचा पाठ करू शकतो. या दिवशी उपवास देखील ठेवला जातो. अशा प्रकारे आपण जाणून घेतलं यशोदा जयंती म्हणजे काय, ती कधी आहे, त्याचे महत्त्व, या दिवशी आपण कशा प्रकारे पूजा करू शकतो हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.